नमस्कार. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ॐ श्री परमात्मने नमः. तर आपण जाणून घेतोय विज्ञानासहित ज्ञान. आधी विज्ञान, कारण आपण व्यक्त आहोत, त्यामुळे विज्ञानाशी आपला सांधेजोड आहेच. आणि या विज्ञानाच्या मार्फत ही विज्ञान शिडी आहे, हो, साधन आहे. त्याच्या सहाय्याने आपल्याला ज्ञानापर्यंतचा प्रवास करायचा असतो. मानवी देहालाच हे शक्य आहे बरं, अन्य जीवांना का बरं नाही हे शक्य? मग त्यांना इथंपर्यंत कसा प्रवास करता येईल? स्वाभाविक प्रश्न येतातच ना मनात. त्याविषयीच आपल्याला याच अध्यायामध्ये पुढच्या भागात सांगून दिलं आहे. आपण 7वा अध्याय अभ्यासतो आहोत. 7व्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. पहिल्या मागच्या भागामध्ये आपण लक्षात घेतलं की पराप्रकृती म्हणजे तुमच्या आमच्या मानवी देहाशी आणि सृष्टीतल्या प्रत्येकाशी जोडलेलं चैतन्य, क्षमता म्हणजे परा. आणि ती कोणाशी जोडलेली आहे? प्रकृतीशी. म्हणून परा प्रकृती. आणि त्याच्या जोडीला जी क्षर आहे, नष्ट होत जाणारी आहे, हळूहळू लयाला जाणारी आहे, ती प्रकृती, त्याला म्हणायचं अपरा. दोन्ही प्रकृतीच. म्हणून तर आमच्याकडे शक्तीचा समन्वय. आणि तो कुणाशी हवा? शिवत्वाशी. म्हणून परा. तो जर शिवत्वाशी नाही राहिला तर काय होऊ शकतं? आणि शिवत्वाशी राहिला तर काय होतं? हे सगळं पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सगळे हे प्रश्न आपल्या मनात येतातच. असे फेर धरून आपल्याला जाणून घ्यायचं आहे असं म्हणतच असतात. भगवंतांनी ते स्वतःहूनच ओळखलं आहे आणि त्या सगळ्याचा उलगडा या 7व्या अध्यायामध्ये केला आहे. पण आधी ऐकूयात श्लोक आणि नंतर त्याचा उलगडा करून घेऊया. ऐकूयात तर श्लोक. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान्तरन्ति ते. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः. माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते. प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्. आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिं. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः. तन्तन्नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. यो यो यान्तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते.
लभते च ततः कामान् मयैव विहितान् हितान् अन्तवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटी लक्षात घेतलं ते चेंडू टप्पे आठवत आहे ना, खेळ जरासा. हां, मग त्याच्यामध्ये ते 3 गुण असतात ना, ते पण असंच चेंडूच्या टप्प्यांचा खेळ खेळतात. आणि मग काय करतायत, त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. हे 3 गुण असे काही खेळवता खेळवता आपल्याला गुंगवतात. मोहात गुरफटवून टाकतात. टप्पे खेळायला लागलो एकदा चेंडूचे की भान उरतं का आपल्याला? नाही ना. एकदा खेळला आता बास झाला असं नाही ना वाटत. पुन्हा पुन्हा खेळावं. पहिल्या वेळी मला 10 टप्पे जमले असले सलग खेळायला, तर पुढच्या वेळी त्याच्यापेक्षा आणखी मजल मारायची आहे असं ठरवतोच ना आपण. 100 टप्पे जर जमले एका खेपेमध्ये, एका डावामध्ये, तर कोण आनंद कोण समाधान लाभतं ना. कारण आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. टप्पे खेळणं विज्ञान, आणि त्यातून 100 टप्प्यांपर्यंतची मजल मारताना आपल्या हाताने त्या चेंडूला किती जोराने मारायचं, किती जोर वापरायचा, म्हणजे तो चेंडू परत आपल्यापर्यंत येईल आणि इकडे जाणार नाही, हे उलगडायला लागतं ना. हेच तर ज्ञान. कशामुळे आलं? विज्ञानातून. म्हणून भगवंत पुढच्या आत्ता जे श्लोक ऐकले ना आपण, या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत आता आपली या 3 गुणांशीच ओळख करून देणार आहेत. काय सांगितलं भगवंताने? त्रिभिर गुणमयी. ही गुणमयी आहे ना, ही अपरा प्रकृती, ती जोडलेलीच आहे ना माझ्याशी. सर्वम इदं जगत, ह्या संपूर्ण जगतामध्ये हे त्रिगुण, त्रिशूलाची ती 3च पाती आठवत आहे ना, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलं. चराचरावर निनादती विराजती. चराचरामध्ये ही 3 पाती त्रिशूळासारखी सत्व रज तम गुणांची राज्य करतात. हो, असं काही मोहवून टाकतात स्वतःमध्ये. कधी सत्वगुण मोहवतो, कधी रजोगुण, तर कधी तमोगुण. आणि मग असं वाटतं हीच दुनिया आहे, हेच विश्व आहे, हीच सृष्टी आहे, या परत काही नाही. अव्यय अविनाशी असं काही नाहीच. हे 3 गुण जसे टप्प्याटप्प्याने कधी हा गुण, कधी तो गुण, कधी तो गुण, हे जसे आपला प्रभाव दाखवतात, तेवढंच बहुतेक सृष्टीमध्ये आहे. ह्या 3 गुणांना अशा प्रकारे वर्तन करायला कोण बरं प्रेरक, पोषक, पूरक असेल? तिथंपर्यंत आपली झेपत जात नाही. आपण ह्या 3 गुणांचे टप्पे बघण्याच्या नादात मोहून जातो. म्हणून पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून टाकलं, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. दुरत्यया कठीण आहे हो. या त्रिगुणांच्या मोहातून बाहेर पडणं अवघड आहे. कारण त्याचं सुंदर दृश्य जर समोर असेल तर नजर हटत नाही ना आपली. एक आवर्तन पूर्ण झालंय, पुन्हा दुसरं, पुन्हा तिसरं, तरीही आपण टक लावून नजर खिळवून ती सुंदर शोभायमान पाण्याची झेप घेणं, पुन्हा तळाशी जाणं, पुन्हा झेप घेणं, सुंदर मनोहारी त्याच्यामधले रंग मिसळणं, सगळं बघताना मोहून जातं ना. तेच भगवंतांनी सांगून दिलं, हे दुरत्यय आहे बरं, यातून मुश्किल आहे बाहेर पडणं. दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ति ते. या भूलभुलैयामधून, या मोहवणाऱ्या जगतामधून जे कोणी ध्येयासक्त राहतात त्याच्यामध्येच लिप्त होऊन जात नाहीत. राग काम राग विवर्जितम, हे ज्यांना जमतं ते दैवी. त्यांचं संचित बळकट होत जाणार आणि मग त्या संचिताच्या बलम बलवतांच अहम,
ह्या मोहमयी दुनियेला, ह्या मोहमयी पटलाला भेदण्याचं बलम, ते बळ माझ्यामुळे आहे असं भगवंत सांगून दिलं ना आधीच. तेच इथे पुन्हा स्वतः भगवंत सांगून देत आहेत. मामेव ये प्रपद्यन्ते. ह्याच्या पल्याड आहे, या पटलाच्या पल्याड जे आहे, ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय, तिथपर्यंत मला प्रवास करायचा आहे. पण ज्यांना हे झेपत नाही, ज्यांना हे उलगडतच नाही, त्यांच्याविषयी पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं. आपण श्लोक ऐकला. नमान दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमा. नराधम म्हटलंय हो. नरांमध्ये अधम. न आत्मानम अवसादयेत असं 6व्या अध्यायात सांगितलं. वर्तेत आत्मा एव शत्रुवत असंही सांगून दिलं. तेच या ठिकाणी सांगून दिलं. दुष्कृतीनं, ज्यांचं आचरण या मोहमयी आवर्तामध्येच भ्रमित होऊन जातं, ते स्वतःची अवनतीच करून घेणार ना हो. त्यांना ते पटल भेदण्याची क्षमता आपल्याकडे आहे याची जाणीव तरी कशी होणार. नमान दुष्कृतीनो मूढा असे असमंजस बनून जातात होते. माझीच मला ओळख नाही होऊ शकत. आणि म्हणून त्या श्लोकामध्ये सांगून दिलं. मायया परुतज्ञाना आसुरम भावम आश्रिताः. सुर म्हणजे प्रगतीकडे घेऊन जाणारे. सुर म्हणजे शुचित्वाच्या दिशेने प्रवास करायला उद्युक्त असणारे, तत्पर असणारे. म्हणून आपण देवांना सुर म्हणतो. कारण ते सदैव विकसनाच्या दिशेने, शुचित्वाच्या दिशेने अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग असुर कोण झाले? सरळ आहे, अपहृत ज्ञाना. ज्यांची ही जाणीव बोथट झाली. कशामुळे? मायया, आशा मोहपाशात भ्रमित झाल्यामुळे. ज्यांची ज्ञानाप्रती ओढ मंदावून गेली, जे असमंजस होऊन गेले, त्यांचं ज्ञान अपहृत, हरण होऊन गेलं ना. जाणीवाच बोथट होऊन गेल्या. मग त्यांना ही कसं बरं भावम आश्रिता हा उलगडणार कसं? या पडद्याच्या पल्याड जायचंय हेच मुळी विसरायला होऊन जातं. मग त्या पडद्याच्या पल्याड जाण्याचा ध्यास ज्यांना लागतो, त्यांना काय हे त्रिगुण वेढत नसतात का? त्यांना हे त्रिगुण भुलवत नसतील का? त्यांच्या भोवती हे मायेचं पटल येत नसेल का? असणारच. म्हणून पुढच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलं. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतीनो अर्जुन. सुकृतीनं, अर्जुना लक्षात घे बरं. अर्जुन पण मोहमयी दुनियेत आवर्तात भावना वेगात गुरफटलाय ना. अजून तो त्यातून पुरता बाहेर येऊन तत्पर झालेला नाहीये. म्हणून भगवंत सांगून देतात चतुर्विधा भजन्ते माय. चतुर्विधा म्हणजे 4 प्रकारे. भजन्ते म्हणजे उपासना करतात. ज्ञानाच्या दिशेने प्रयत्नशील राहतात. भजन्ते म्हणजे वेगळं काही नाही हो. अनुभवांचा खजिना मला मिळवायचा असेल तर मला त्याच दिशेने प्रवास करायला हवा ना. अशा 4 ठिकाणी 4 चिठ्ठ्या ठेवलेल्या असतात. खेळ असतो बघा खजिना शोधण्याचा. आणि मग आपल्याला एक एक क्ल्यू एकेका चिठ्ठीमध्ये मिळत जातो. त्या क्ल्यूचा अर्थ ज्यांना उलगडला ती टीम बरोबर खजिन्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचू शकते. आणि ज्यांना त्या क्ल्यूमधून अर्थ नाही गवसला, विज्ञानातून ज्ञान ज्यांना नाही गवसलं, ते भ्रमित होऊन खजिनेच्या शोधार्थ नुसतेच भरकटत राहतात. पण सुकृतीनं ध्येय निश्चित करून जर प्रवास सुरू केला तर त्या क्ल्यूमधून जे काही शोधायचंय ते निश्चितपणे गवसत जातच. स्वतःवरचा विश्वास दृढ व्हायला हवा असेल तर भजन्ते. स्वतःच्या क्षमतेप्रती चिकटून राहायचं, दृढ राहायचं की तो क्ल्यू मला आपोआप त्याचा अर्थ स्पष्ट करून सांगेल. मग असे 4 प्रकारचे कोण आहेत?
टप्पे 4 आहेत व्यक्तींमध्ये, कारण इंद्रिय आणि पराणी. 3रा अध्याय आठवत असेल ना? नाही आठवलं तर पुन्हा एकदा जाऊन ऐका बरं. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. क्रम सांगून दिलाय. 4 टप्पे. इंद्रिय श्रेष्ठ आहेत, मग तेच 4 टप्पे असणार ना. जे इंद्रियांनाच श्रेष्ठ समजून आचरण करतायत, सुकृतीनं योग्यच आचरण करतायत, ध्येयाप्रतीच समर्पित होऊन वाटचाल करायचा प्रयत्न करतायत, त्याच सिद्धीपर्यंत पोहोचायचं आहे. पण जे इंद्रिय आणिच पराणी आहेत असं समजतात, ती श्रेष्ठ आहेत, ते काय झाले? आर्त. मला शारीरिक पातळीवरचं समाधान गवसू दे. आर्त होऊन प्रार्थना एवढीच असते ना आपली. दुःख माझ्या वाट्याला येऊ देऊ नको. आर्त. आरती करतो ना आपण. आर्ततेनी जे गायलं जातं ती आरती. मग त्याच्यामध्ये तुम्ही दीप प्रज्वलित करा, तबक हातात धरा, त्या तबकामध्ये फुलं ठेवा, अक्षत ठेवा, कर्पूर लावा आणि ह्यातलं काहीच न करता केवळ मानसिकदृष्ट्या जरी दीप प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही आर्त झालात तर भजनतेचा पहिला टप्पा तुम्ही पार करत असताच. म्हणून पहिला टप्पा जे गाठतात, ज्या टप्प्यापर्यंतचा प्रवास त्यांचा होतो, ते आर्त. बघा, चातुर्वर्ण्यम मया सृष्टं भगवंतांनी सांगून दिलंय. त्या चातुर्वर्ण्यामध्ये पहिलीच परिचर्या सेवा. आर्तमध्ये सेवाभावच असतो ना, प्रार्थनाच असते ना, विनम्रताच असते ना. असे चातुर्वर्ण्य प्रत्येक व्यक्तीमध्ये सामावलेले हर घडी आचरणातून प्रत्ययाला येत असतात. तेव्हा पहिला झाला आर्त, त्याच्यानंतरचा जिज्ञासू. मला प्रगतीपथावर जायचंय, या प्रार्थनेपुरतं, विनम्रतेपुरतं, सेवेपुरतं सीमित राहायचं नाहीये. काहीतरी मिळवायचंय आणि काहीतरी द्यायचंय, म्हणजे जिज्ञासू. जिज्ञासू व्यक्ती काय करते? प्रश्न विचारते, निरीक्षण करते आणि त्या निरीक्षणातून अनुभव संपन्न होण्यासाठी प्रयत्नशील राहते. चातुर्वर्ण्यातला 2रा टप्पा. आणखीन पुढचा 3रा टप्पा कुठला इथे सांगून दिला? आर्तो जिज्ञासुरर्थार्थी. जिज्ञासू आणि अर्थार्थी. अर्थ आणि अर्थी. अर्थ म्हणजे काहीतरी मिळवायचंय. मग हे काय मिळवायचंय? संध्याकाळी शुभंकरोती बहुतेक घरांमध्ये आपल्या संस्कृतीनुसार म्हटलं जातं. जात नसेल तर म्हटलं जायला हवं. त्या शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. आरोग्यम ही सुद्धा धन संपदा आहे. आणि शुभंकरोती कल्याणम. कल्याणम म्हणजे शाश्वत समाधान, शाश्वत तृप्ती. तिथपर्यंत मला प्रवास करायचा आहे. अर्थार्थी. तेव्हा व्यक्तीने अर्थार्थी असणं चूक नाहीच आहे, कारण ही संपूर्ण सृष्टी आपल्याला अशा प्रकारे अर्थ प्राप्त करून देण्यासाठी अर्थी व्हा म्हणून सांगत असते. आरती करायची आहे, जिज्ञासा असायला हवी, म्हणजे ज्ञान संपन्न झालं, अनुभवांचं गाठोडं जमलं की अर्थार्थी होता येतच. आणि मग आणखी पुढचा टप्पा ज्ञानी. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. 4 टप्प्यांचा हा प्रवास आहे. 4था टप्पा म्हणजे ज्ञानी, अनुभव संपन्न व्यक्ती. मानवामध्येच हे शक्य आहे ना. मग अन्य प्राणी मात्रांची गत काय असेल घ्यायचं आपल्याला जाणून. पुढच्या अध्यायामध्ये, त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये हे सगळं उकल होणारच आहे. सध्या एवढीच आपली उत्सुकता. हळूहळू उलगडत जाईल, तसं तसं समजून घ्यायचा प्रयत्न करूया.
म्हणून 4 टप्पे झाले. चतुर्विधा भजन्ते माय. 4 प्रकारे अशा पद्धतीने मला जाणून घ्यायला, मला म्हणजे कोणाला, बलम बलवताय च अहम, ते जे बळ, ती जी चैतन्य, ती जी क्षमता आहे ना, तिची पूर्णत्वानी जाणीव प्रचिती मिळवण्यासाठी या एका जन्मात पूर्णत्व येईल की नाही माहिती नाही, पुढच्या अध्यायामध्ये कळणार आहे आपल्याला. पण अशा पद्धतीने आपण 4 टप्प्यांमधला प्रवास करत राहिलो की त्या 4 टप्प्यांमधल्या कोणत्या टप्प्यावर मी उपासना पूर्णत्वाला नेऊ शकतो. फक्त अर्थ असेल तरी मी पूर्णत्वाला जाईन का मला 4ही टप्प्यांमधून प्रवास करावाच लागेल. पुढच्या श्लोकात स्वतः भगवंतांनी सांगून दिलं, तेषा ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते ध्येयनिष्ठ. हो, छोटे विद्यार्थी असताना द्रोणाचार्यांनी ह्या सगळ्या कौरव पांडवांची परीक्षा घेतली. ज्ञान मिळवायचं असेल, विद्या मिळवायची असेल तर परीक्षा द्यावीच लागते. परीक्षा नको आणि मी विद्या मिळवली, सिद्ध कसं होणार? आपल्या पंचसूत्रीमध्ये, गीतेमध्ये पुढचा जो टप्पा आहे ना, पुढचं जे सूत्र आहे ना, तेच समन्वयातून सिद्धी. सिद्धी हेच तर पुढचं सूत्र आहे. तेच इथे आता उलगडून भगवंत दाखवतात. तर आपण ती छोटी गोष्ट बघत होतो कौरव पांडवांची, माहिती असणारच आहे आपल्याला, तरी पण एकदा सिद्धीशी जोडलेली आहे म्हणून समजून घेऊया. काय झालं? एका झाडावरती खोटं खोटं फळ ठेवलं, खऱ्या फळाला बाण मारायला सांगितला नाही. आणि फळ ठेवायला काय हो, फळ ठेवण्यात काय मजा आहे, परीक्षा कसली त्याच्यात. द्रोणाचार्यांनी काय केलं, एक छान पोपट ठेवला, खरा नाही हां, खरा भासेल असा. आणि त्या पोपटाचा डोळा बरोबर ह्यानी बाणाने भेदायचा, असं प्रत्येक विद्यार्थ्याला टार्गेट आजच्या भाषेमध्ये नेमून दिलं. मग एकेकाला बोलवायचे, बोलावून विचारायचं, आधी प्रश्न विचारायचा, एकदम डोळ्याचा फोड, मार बाण, तसं नाही आहे. आधी तुला काय दिसतंय, तिथपर्यंत पोचायचं आहे, ते आधी दिसतंय का नेमकं ते जाणून घेतलं पाहिजे ना. शिक्षक परीक्षा अशी घेतात आणि घ्यायला हवी, हे महत्त्वाचं. मग द्रोणाचार्य प्रत्येकाला प्रश्न विचारत होते बघा, तुला काय दिसतंय? मग कोणाला काय दिसतंय, कोणाला हिरवी पानं, कोणाला निळा आभाळ, कोणाला त्या झाडाचा बुंधा किती मजबूत आहे, कोणाला त्याचा पर्ण विस्तार केवढा आहे, काय 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 वाटेल ते, कोणाला त्या पोपटाचा छान रंग दिसायचा, कोणाला काय त्याची चोच कशी, वगैरे 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 वगैरे. 100 कौरव आणि 5 पांडव ना, एवढे सगळे छात्र विद्यार्थी एक एक करत अर्जुनाची बारी आली. आता अर्जुनाला प्रश्न विचारला, जो सगळ्यांना विचारला होता तोच अर्जुन, त्याच शिष्यांमधला एक ना. द्रोणाचार्यांनी प्रश्न विचारला, माहिती आहे ना आपल्याला गोष्ट, तुला काय दिसतंय समोर? किती वेग प्रश्न आहे बघा. असंच तर चकवतात बरं. आपण अनुभव संपन्न व्हायचं असेल तर असे चकवे खूप सारे आपल्याला सामोरे येतात हां. तसा हा द्रोणाचार्यांनी एक चकवा प्रश्न रूपाने विचारला प्रत्येकाला की तुला काय दिसतंय समोर. बरोबर चकले सगळेजण, भ्रमित झाले. अर्जुन आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. अर्जुनाने सांगून दिलं, मला फक्त आणि फक्त पोपटाचा डोळा दिसतोय. कारण प्रश्नात काय विचारलं होतं, डोळ्याचा भेद करायचा आहे. मग प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं असेल तर मला त्याच्यावरच केंद्रित राहिलं पाहिजे ना. तुम्ही आम्ही प्रश्नाला सामोरे जाताना असे चिकी क्वेश्चन्स कितीतरी असतात ना आज, आणि क्लिकवर उत्तर द्यायचं असतं हो. ऑनलाईन एक्झाम असते, मग त्या क्लिकवर उत्तर देताना जे ऑप्शन्स दिलेले असतात, मल्टिपल चॉईस असतं ना, मग ते ऑप्शन्स दिलेले असतात ते बरोबर चिकी आपण फसतोच. तसेच इथे बाकी सगळे शिष्य गडबडले. पण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी सगळे हे टप्पे होतेच की हो सगळ्यांमध्ये. सगळेजण ज्ञानसंपन्न होण्यासाठीच तर अभ्यास करत होते.
पण ज्ञानीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला तो अर्जुन एकटाच. आणि म्हणून द्रोणाचार्यांनी अर्जुनाला सांगितलं, नाटकात केला असेल लहानपणी करतो नाही ना, उचल ते धनुष्य, लाव तो बाण आणि मार अर्जुना. आणि मग पोपटाच्या डोळ्याचा भेद छेद बरोबर अर्जुनाच्या बाणाने घेतला. एकलक्षी ध्येय असं असायला हवं. तेच याच्यामध्ये भगवंतांनी सांगून दिलं. म्हणून मग पुढच्या श्लोकात भगवंत काय स्वतःच म्हणताय, तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. भक्ती म्हणजे एकाग्रता. अग्र म्हणजे टोक एकच असतं ना, सुईचं टोक मोडलं तर ती सुई वापरता येते का? अग्र असावं लागतं, अणकुचीदार. भक्ती आणि कशी? एक भक्ती विशिष्यते, तीच श्रेष्ठ ठरते. आणि ती कोणामुळे प्रकट होऊ शकते? ज्ञानीमुळे. त्यामुळे तिथपर्यंतचा टप्पा प्रवास आपल्याला करायचा आहे, ते भगवंत सांगून घेत आहे. ते मला जास्त प्रिय आहे. तेषा ज्ञानी नित्ययुक्त. आणि हे एका परीक्षेपुरतं नाही आहे, जितक्या वेळा अशी परीक्षा सामोरं जावं लागेल, कारण भ्रमित मोहित करणारे मायाजाल असणारे अखंड सामोरं येणारच आहे हो. ते काही एका प्रसंगापुरतं नाही आहे. म्हणून नित्ययुक्त, सातत्यानेच असं ध्येयासक्त असायला पाहिजे. कामहा अस्मी सक्त, तेच फक्त कुठे? ध्येयाप्रती सक्त, बाकी मात्र अनासक्त. तेच सांगून दिलं, प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थ अहम सच मम प्रिय. मी पण त्यांचाच प्रिय आहे रे. त्यांना मी प्रिय असतो आणि मलाही ते प्रिय असतात. परस्पर असतो ना हा साहचर्य. तेच भगवंतांनी किती सहजपणे आपल्याला सांगून दिलं की सुकृतिनाहा आहेत, अनेक जण आहेत, पण त्या सुकृतिनाहामध्ये हे जे 4 टप्पे आहेत, त्या 4 टप्प्यांमध्ये अशा प्रकारे नित्ययुक्त आणि एक भक्ती त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला जो कोणी असेल तोच सर्वश्रेष्ठ विशिष्यते. आणखीन पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, असं नाही आहे की बाकीचे 3 काही कमी दर्जाचे किंवा हिणकच नाही रे. उदारा सर्व एवैते ज्ञानी तो आत्मा एव मतम. सगळे आहेतच उदार म्हणजे श्रेष्ठ, ते आपापल्या परीने प्रगतीपथावर आहेतच. पण त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? छोट्या लहानपणची गोष्ट आठवत असेल, पूर्वीच्या पुस्तकांमध्ये असायची, आता असेल किंवा नाही मला माहिती नाही. पण एक पेरू, असे काही प्रत्येकाला एक एक पेरू देण्या एवढे नाही, ती परिस्थिती नव्हती घरात. आणि छान सगळी भावंड बसली. आईने पेरू चिरायला घेतला आणि पेरूच्या फोडी केल्या. एक एक फोड एकेका मुलाला दिला. प्रत्येकाने आपापली फोड खाल्ली. आणि आता आईने काय केलं, तिच्या वाट्याची जी फोड होती ना, त्याचे पुन्हा 4 भाग केले आणि त्यातला छोटा छोटा एक एक तुकडा प्रत्येक मुलाला दिला आईकडून प्रसाद म्हणून. मग स्वाभाविकपणे मुलांनी काय म्हटलं, आईची फोड तर फारच गोड. कधीतरी पूर्वीच्या पुस्तकांमधला धडा वाचायला मिळाला ना, तर जरूर वाचा. काहींना कदाचित हा तेव्हाच्या टेक्स्टबुकमध्ये हा धडा माहिती पण असेल. आईची फोड तर फारच गोड. तसं इथे बघ, उदारास सर्व एवैते ज्ञानी तू आत्मा एव मतम. ते जास्तच गोड आहे हो, जास्तच प्रिय आहे. कारण काय, आस्थितच सही युक्तात्मा मामेवान उत्तमांगती. उत्तम गतीला मार्ग, गती म्हणजे मार्ग. उत्तम, तम म्हणजे अज्ञान, अंधकार. तम म्हणजे अंधार, शब्दार्थ आपल्याला माहिती आहे. उत्तम म्हणजे तमाच्या पल्याड, अज्ञानाच्या पल्याड जाऊ शकणारा कोण असणार? ज्ञानी. बाकीचे अजून तिथपर्यंत आलेलेच नाही आहेत ना, बलवत नाही, तिथपर्यंत नाही अजून त्यांना गवसलेलं. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, मग हे एका जन्मात जमेल?
मला खूप इच्छा आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे टप्पे पार करत करत मलाही ज्ञानीपर्यंत पोहोचायचं आहे, असं प्रिय होऊन जायचं आहे. आणि मग उत्तम मार्ग गवसेल ही इच्छा तर आहेच आहे. त्यासाठीच तर भजन ते तुम्ही आम्ही प्रयत्न करत असतो. म्हणून पुढच्या श्लोकात भगवान बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. अरे ज्ञानीचा टप्पा गाठला ना तरी लगेच माझा नाही प्राप्ती. माझ्या प्रती समर्पित होणं प्रपद्यते. प्रपद्यते म्हणजे शरण जायचंय. शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. अर्जुनाने म्हटलंय पूर्णत्वानी शरणागती, समर्पित होणं आवश्यक आहे. आणि मग ते एका जन्मात समर्पित होणं, अहो आम्हाला थोडं थोडं मिळायला लागलं कीच मुळी अहम अस्मिता ती नाही ना दूर करता येत. इतकं सोपं नाही आहे समर्पण. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान नाम प्रपद्यते. ज्ञानीसाठी आधी नित्ययुक्त होणं. मग ते ज्ञानीमध्ये नित्ययुक्त राहिलो की मग समर्पणाचा टप्पा. म्हणून सिद्धी म्हणजे ज्ञानी. बघा चौथं सूत्र सिद्धीचं. ज्ञानीपर्यंत पोहोचलो की सिद्धी. पण त्याच्याही पुढचा टप्पा महत्त्वाचा आहे, प्रपद्यते. वासुदेवच सर्वमिती. त्या टप्प्यावर गेल्यावर काय प्राप्त होईल? वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. मग संतांचे जे गुण आहेत, संतांची जी वैशिष्ट्य आहेत, ते ज्ञानदेव, ते नामदेव, ते चोखोबा, ते गोरोबा. गोरोबांची गोष्ट माहिती असेल आपल्याला. सगळी संत मांदियाळी जमली पंढरपूरला, एकत्र बसले आणि मुक्ताईनी गोरोबांना परीक्षा घ्यायला सांगितली. मुक्ताईच होती, सगळ्यांपेक्षा लहान असून मुक्त. बहुना जन्मना म्हणते ज्ञानवान मा प्रपद्यते. त्या स्थितीला पोहोचून गेलेली. आणि मग गोरोबांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. काय केलं? गोरोबा म्हणजे घडवणार ना, घडे घडवणार. त्यामुळे आतून आधाराचा हात आणि बाहेरून चापटण्याने चापटायचं आहे. ते चापटणं त्यांच्या हातात होतंच. थापटणं म्हणा, चापटणं म्हणा, ते थापटणं त्यांच्या हातात होतंच. काय केलं त्यांनी? प्रत्येकाच्या डोक्यावर थापटायला सुरुवात केली. बस संतांची मांदियाळी हो. ते तापटणं गोरोबांनी प्रत्येकाच्या मस्तकावर सुरू केल्यावर जे ते स्थिर बसून राहिलेले आले नामदेवांपर्यंत. नामदेवांच्याही डोक्यावर थापटण्याने ठाप ठाप केलं. नामदेवांना सहन नाही झालं. वासुदेवच सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. गोरोबा लगेच काय म्हणाले? कच्च रे कच्च मडकं. माहिती नसेल गोष्ट ना तर वाचा मुद्दाम संतांच्या कथांमध्ये. कच्च रे कच्च मडकं म्हटल्यावर नामदेव अस्वस्थ झाले. मग नामदेवांना गुरु भेटण्यासाठी जा म्हणून सांगितलं वगैरे वगैरे. सगळी पुढची कथा आपल्याला वाचायला मिळेलच, जरूर वाचा. आणि आता तर काय आपल्या हातातच पुस्तकं असतात हो. दुकानात जाऊन आणा, विकत घ्या, गरज पण नाही. सहज ही सगळी पुस्तकं सनातन संस्कृतीचा खजिना आपल्यासाठी सदैव सिद्ध आहे. एका क्लिकवर शोधून बघा. वासुदेवच सर्वम म्हणजे उलगडा होईल. वसु अष्टावसु म्हटलं जातं ना. सर्व दिशांमध्ये तोच भरून राहिलेला आहे. तोच म्हणजे तेच चैतन्य, तीच ऊर्जा, तीच क्षमता सर्वदूर आहे. मग थापटणारा कोण, थापटून घेणारा कोण अलग असू शकत नाही. कामैस्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्तेन्य देवता तंतन्यममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. पुढच्या श्लोकात सांगून दिलं. इथपर्यंत पोहोचणं कठीण आहे हो. पण कामना ठेवून का होईना जे जे कोणी अशा प्रकारे माझ्या प्रती शरण येतात, माझ्या प्रती स्थिर व्हायचा प्रयत्न करतात, दृढ राहतात आणि आपल्या कामनापूर्तीसाठी आमच्याकडे मान्यताच आहे.
नाना देही नाना रूपी तोच नटलेला आहे. त्यामुळे ज्या रूपामध्ये मला त्याचा प्रत्यय वाटेल त्या ठिकाणी माझी श्रद्धा मी रुजू करू शकते आणि माझ्या कामना पूर्ततेची मागणी करू शकते. आपण हेच तर करतो ना. कुठे शिवाचं मंदिर असेल तर कुठे देवीचं मंदिर असेल तर कुठे कृष्णाचं असेल तर कुठे आणखी कोणाचं असेल. आम्ही मारुतीलाही प्रार्थना करू शकतो, आम्ही रामालाही करू शकतो, आम्ही सीतेलाही करू शकतो, आम्ही कालिका मातेलाही करू शकतो, आम्ही कृष्णालाही करू शकतो, राधेसोबतच्या कृष्णाला करू शकतो. काय आमच्या संस्कृतीच्या वैविध्याची महती वर्णावी. आणि स्वतः भगवंत सांगून देत आहेत की अरे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही श्रद्धा रुजू कराल ना, श्रद्धा मात्र रुजू केली पाहिजे. तन नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. ज्याची जशी प्रकृती, जो गुण प्रभावी, रजोगुण तमोगुण सत्वगुण, त्यानुसार प्रार्थना असणार. आणि ती प्रार्थना ज्या देवाकडून पूर्ण होऊ शकेल, त्या देवाप्रती एखाद्याला शारीरिक बळ हवं असेल तर मारुती रायाची उपासना केली जाते. असं मानलं जातं ना की मारुती रायाची उपासना केली की आम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम सामर्थ्यवान होणार. पण त्याच मारुती रायाकडे मनोजवम मारुततुल्य वेगळे पण आहेच. मग क्रमाक्रमाने हे सगळे टप्पे भगवंत सांगून देत आहेत की मीच पूर्ण करतो, त्या देवतेमध्ये मी स्थापित आहे. म्हणून आमच्याकडे देवांची सुद्धा प्राण प्रतिष्ठा. हा प्राण म्हणजे कोण? साक्षात परमात्मा, साक्षात चैतन्य त्या मूर्तीमध्ये येऊन सामावलेलं असतं. आक्रांतांनी, परकीयांनी आक्रमणं केली तेव्हा आमच्या देवपुजाऱ्यांनी त्या मूर्ती नदीमध्ये, विहिरीमध्ये, जमिनीमध्ये पुरवून ठेवल्या. का? कारण भूमीमध्ये क्षमता आहे की ती या चैतन्याला धारण करू शकते. ते चैतन्य अन्य कुठेही जाणार नाहीये, ते इथेच राहणार आहे. आक्रांतांनी कितीही प्रयत्न करू देत. आणि आज तेच होत आहे ना. आज सनातन संस्कृतीचा डंका अशा प्रकारे भिन्न भिन्न देशांमध्ये या नाही त्या रूपात नाना विधी नाना रूपे नाना नावांनी नटलेला आढळतोच आहे ना. पुढच्या श्लोकात सांगून दिलं, यो यो यायान तनुम भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति. जी जी व्यक्ती ज्या ज्या प्रती भगवंताप्रती भक्तियुक्त अंतःकरणाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने अर्चितुम प्रार्थना रुजू करते, तन तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. मी त्या देवतेमार्फत अशी काही शक्ती, अशी काही पूर्ती त्या भक्ताची करून देतो की त्याला समाधान वाटावं आणि तिथेच त्याची श्रद्धा दृढ व्हावी. हेही फलित मीच त्याला देतो बरं. तेही भगवंत सांगून देत आहेत. पण अजून पुढे जाऊन भगवंत सांगतायत, ती पण कथा आपल्याला संतांची चरित्र अभ्यासावीतच हो. नरहरी सोनाराची कथा पण आपल्याला माहिती असेल. माझी ज्या देवतेवर श्रद्धा आहे त्या खेरीज अन्य देवाचं दर्शन मी घेणार नाही. आणि डोळ्यावर पट्टी बांधून माप घ्यायला गेले. वाचून बघा कथा. नुसता उल्लेख करते आणि पुढे जाते. डोळ्यावर पट्टी बांधून माप घ्यायला गेले खरे. आणि मग प्रत्यय काय आला? सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमी हते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. मीच तर त्यांच्या कामनांच्या पूर्तीसाठी त्या देवतेला संपन्न केलेलं असतं. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ख्रिसमसचा सण डिसेंबरमध्ये साजरा केला जातो. तो सांता क्लॉज येतो आणि मुलांना छान बक्षिसं वगैरे देतो. प्रत्यक्षात काय केलेलं असतं? घरी एक छान ख्रिसमस ट्री केलेली असते आणि पालकच मुलांना जे जे हवं असतं, त्यांच्या ज्या इच्छा असतात त्यानुसार आपापल्या क्षमतेनुसार ते पालक त्या वस्तू आणून छान लपवून तिकडे अडकवून ठेवून देतात ना. आणि सांता क्लॉजनी दिल्या आहेत असं मुलांना सांगतात. प्रत्यक्षात
आणून देणारे कोण असतात? पालक असतात. लहान मुलांच्या समजुतीनुसार जे घडतं तसंच या ठिकाणी भगवंत सांगतायत की मी सुद्धा अशा भक्तियुक्त अंतःकरणाने जो ज्याची प्रार्थना करेल त्या देवतेला मी क्षमता प्रदान करतो आणि त्या भक्ताची कामना पूर्ती होऊन त्याची श्रद्धा अधिक दृढ कशी होईल त्यासाठी मीच तर अखंड सोबत असतो. प्रयत्न नाही, भगवंताला कसले प्रयत्न करायचे हो, ते सोबत असतात अखंड. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलंय की हळूहळू अशी श्रद्धा त्या मूर्तीप्रती दृढ झाली तरी ते कायमस्वरूपी नाहीये ना. त्यातून पण मला ज्ञानीच्या दिशेने भक्ताला आणायचं असतं, घेऊन जायचं असतं. ते कामही कोण करणार आहेत? भगवंतच करणार आहेत. कसं करणार आहेत? अंतवत्तु फलं तेषां तद्भवत्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. हळूहळू त्यातला फोलपणा कळायला लागतो आणि व्यावहारिक मागण्या ज्या आपण करतोय त्या तात्कालिक आहेत, क्षणिक आहेत. याच्या पल्याड जाऊन अजून मला समाधान देणारं काहीतरी हवंय. अंतवत्तु तेषां फलम. अशा त्या देवतांकडून जी फलं मी जी मागणी करतोय, तात्कालिक मागणी करतोय, क्षणिक समाधान मागतोय, ते मला मिळत जाईलही, पण ते अंतवत्तू आहे हेही उलगडायला लागतं. पण ते सगळ्यांना नाही उलगडत. म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलं अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. अव्ययम उत्तमम. अज्ञानाच्या पल्याड घेऊन जाणारा अविनाशी असा मी तिथेच दडलोय हे त्यांना उलगडतच नाही सगळ्यांच्या लक्षात येत. जन्मोजन्मी आपण असेच एखाद्या देवतेप्रती दृढ राहतो. मग केव्हा तरी कुठल्या तरी बहुनाय जन्मना म्हणते लक्षात येतं की अरे यत्र तत्र धांडोळा घेण्यापेक्षा जे काही आहे ते कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी. आठवलं ना? आमच्याकडे सुंदर रचना आहेतच हो. हृदयातून भगवंत राहिला. बाहेर कुठे शोधायलाच नकोय. पण तो उलगडत नाही ना. शोधणार कसा? अगदी हृदयाचं ऑपरेशन करायला गेलं तरी त्याच्यात काय 4 कप्पे दिसणार विज्ञान. 4 कप्पे दिसणार, त्याच्यात पडदे असणार, त्याच्यात एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यामध्ये रक्तप्रवाह सुरू असणार, त्या हृदयाला जोडलेल्या नसा असणार. विज्ञान. तिथे कुठे भगवंत? म्हणून पुढच्या श्लोकात सांगून दिलंय नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयन्नाहि नाभिजानाति मामेभ्य परम अव्ययम. श्रेष्ठता मूढ झालं, असमंजस झालं की श्रेष्ठता उलगडणार कशी हो? तेच तर भगवंत सांगून देत आहेत. पण तरीही सातत्याने अखंड शिष्यस्तेहम चाधिमान त्वाम प्रपन्नम म्हणून कोणीही तुमच्या आमच्यासारखा त्या भगवंताप्रती समर्पित झाला. भगवंताप्रती म्हणजेच ध्येयाप्रती समर्पित झाला तर ते ध्येय साध्य व्हावं म्हणून आपोआप ती दिशा, तो मार्ग उजळवून टाकणारा दीपस्तंभ सामोरा येतोच. तेच या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगून देत आहेत. पुढच्या श्लोकात सांगून दिलं वेदाहम समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. आपण जरा जास्तच पुढे चाललोय हा. पुढच्या श्लोकांचा आढावा घेतोय आपण. अजून ते श्लोक ऐकलेले नाही आहेत. ते श्लोक ऐकायला हवेत ना. ओघामध्ये आपण मूर्तीला पार करून त्या मूर्तीमध्ये असलेल्या चैतन्याचा मागोवा घेण्यासाठी प्रवास सुरू केलाय. पण आधी श्लोक ऐकून घेऊया आणि मग हा आढावा आपण घेत राहूया. तेव्हा आधी ऐकूयात श्लोक. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः
मूढो यन्नाभिजानाति लोको मामजमव्ययम् वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम् साधिभूताधिदैवं मां साधियज्ञै च ये विदुः प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. ऐकलेत ना श्लोक? बरोबर. पहिल्या 2-3 श्लोकांचा आढावा आपण आधीच घेत आलो, होय ना? तेच सांगून दिलं की मूर्तीमध्ये दडलेला मी म्हणजे परमात्मा, म्हणजे चैतन्य, ऊर्जा नाही ना प्रचितीला येत सगळ्यांना. त्यासाठी समर्पण हवं, त्यासाठीच तर सिद्धीचा मागोवा घेत केलेला प्रवास हवा. म्हणून भगवंत स्वतः सांगून देत आहेत, वेदाहम समतीतानी. समतीतानी अतीत, जे या आधी घडून गेलेलं आहे ते वेद अहम, मी जाणतो. कारण अव्ययम आहे, अविनाशी आहे ते तत्व. चैतन्याचा ओघ, ऊर्जेचा स्रोत हा अखंड आहे ना. पूर्वीही होता, आजही आहे, भविष्यातही असणारे. म्हणून वेदाहम समतीतानी वर्तमानानी च अर्जुन भविष्याणी च भूतानी मां तु वेद. मी जाणतोच ना. आणि फक्त माझाच हा स्रोत नाही अखंड मला जाणता येत, तर भूतानी. कारण सृष्टीचाच उद्गाता, सृष्टीचा सूत्र बनून मीच तर कार्य करतोय. सूत्रे मणिगणायो. सृष्टीतला प्रत्येक घटक म्हणजे जणू काही मणी आहे, आणि हा मण्यांचा गण म्हणजे समुदाय. तो सगळा सूत्रबद्ध मीच तर केलाय ना. त्यामुळे या संपूर्ण सृष्टीचा अतीत, वर्तमान आणि भविष्य सगळ्या घटकांचं वेद अहम, मीच तर जाणतो. मग सगळ्यांनाच माझ्यापर्यंत घेऊन यायच्या प्रयत्नामध्ये मी एका सूत्रात गुंफून आणायचा प्रयत्न करत असतो. मग हे का नाही साधत? सूत्र सोडून भरकटले का जातात सगळे? इच्छा द्वेष समुत्थेन श्लोक ऐकलात आपण आत्ता. द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. सर्गे म्हणजे या सृष्टीमध्ये, यान्ति येतातच, परंतप म्हणजे कितीही श्रेष्ठ होण्यासाठी प्रयत्नशील असलो. अर्जुनाला उद्देशून परंतप शब्द आहे, पण तो तुम्हा आम्हाला पण लागू आहे हो. कारण आपलाही प्रवास त्याच दिशेने असतो ना. आपल्यालाही तो ज्ञानाचा खजिना, ते संचित हवं असतं. पण त्यासाठी पुन्हा पुन्हा येरझार्या मात्र आपल्याला नको असतात. आणि भगवंत सांगून टाकतात, इच्छा द्वेष समुत्थे ना. आमची जोड कोणाशी होते हो? इच्छा कामना. आणि द्वेष म्हणजे मत्सर आकस नाही बरं. द्वेष म्हणजे द्वंद्व. त्या द्वंद्वातच तर आपण अखंड भेलकांडत राहतो. आणि त्यामुळे काय घडतं? सर्गे यान्ति, मोहरूपी द्वंद्व. हे केलं तर मी पोहोचू शकेन का पल्याड? ते केलं तर त्या देवाची आराधना करावी का? हा जप जपावा का? हे स्तोत्र म्हणावं का?
नानाविध शंका कुशंका द्वंद्व. आणि मग या द्वंद्वामध्ये गुरफटत गेलो की आम्हाला त्या द्वंद्वातून सुटका करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावेच लागणार ना. पुढच्या श्लोकात सांगून दिलं, येषां त्वन्तगतं पापै जनानां पुण्यकर्मणां. सुकृतीनाः म्हटलंय ना, इथे पुण्यकर्मणां म्हटलंय. पुण्य म्हणजे समाधान, निर्द्वंद्व स्थिती, नित्य सत्वस्थ, एकाग्रता, तल्लीनता, ध्यास, हे सगळं पुण्याचं लक्षण आहे. आणि हे सगळं केव्हा प्रकट होणार आहे? कर्मणाम. आचरण करताना हे सगळं प्रकट होणं गरजेचं आहे ना, कारण आचरण करतानाच तर द्वंद्व, तम, अज्ञान, शंका कुशंका, भीती, हे सगळं कर्म करतानाच तर साथीला येत असतं ना. म्हणून येशान तू अंतगतम पापय, सगळी अस्वस्थता लयाला जाते आणि कर्मातून अशा प्रकारे स्वस्थता, ध्यास, तद्रूपता, निष्ठा, भक्ती प्रकट व्हायला लागते. तेव्हा भगवंतांनी ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता, तेच तर व्रतस्थ व्रती बनतात. जीवन व्रती होणं सोपी गोष्ट नाही. केव्हा आपण भरकटू कशामध्ये? द्वंद्वामध्ये, मोहामध्ये, सांगता येत नाही. तीच भगवंतांनी जाणीव करून दिली आहे. आणि मग पुढच्या 2 श्लोकांमध्ये असं द्वंद्व मोह निर्मुक्ता होता आलं ना, तर आपला प्रवास कुठल्या दिशेने आणि कुठपर्यंत होईल त्याचं सुंदर चित्र भगवंतांनी आपल्या समोर मांडलंय. काय सांगितलंय शेवटच्या 2 श्लोकात? जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम्. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये. जे प्रयत्नशील असतात. जरा अटळ आहे, मरण अटळ आहे. ह्या जरा आणि मरणाच्या चक्रामध्ये तुम्ही आम्ही हेलपाडत राहतो. मोक्षाय, त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे जे दृढपणे आचरणातून प्रकट करत राहतात, यतन्ती, अखंड प्रयत्नशील राहतात, त्यांना काय काय जाणता येतं? त्यांना ब्रह्म, कृत्स्न कर्म, कृत्स्न म्हणजे सकल, वैविध्य असतं ना कर्मामध्ये, आचरणामध्ये विविधता, किती पैलू असतात. ते ब्रह्म तद्विदुः, त्यांना ते ब्रह्म जाणता येतं. कृत्स्नम अध्यात्म, कर्माचे विविध पैलू जे प्रत्येकाच्या स्वभावानुसार आचरणातून सामोरे येतात, त्याला कृत्स्नम अध्यात्मं म्हटलंय. आणखीन पुढे काय म्हटलंय? कर्मच अखिलम, कर्माचे पण विविध, युक्तचेष्टस्य कर्मसु असं म्हटलंय ना 6व्या अध्यायात. कर्मामधल्या क्रिया कशा विविधपूर्ण आणि चपखल असायला हव्यात तेही जाणता येतं. त्यासाठी या भौतिक जरा मरण यांच्या चक्रातून मोक्षाय दूर व्हायला हवं. अलिप्तपणे जेव्हा आपण आपला प्रवास चालू ठेवू, प्रगतीपथावर राहू, तेव्हा हे सगळं जाणता येतं. अजून शेवटच्या श्लोकात सांगून दिलं, साधिभूताधिदैवं मां साधियज्ञे च ये विदुः. अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्याविषयी पण आपोआप उकल व्हायला लागते. आपोआप या विषयीच्या जाणीवा समृद्ध व्हायला लागतात. आणखीन शेवटच्या ओळीत सांगून दिलं, प्रयाणकाले पिचमांते विदुर्युक्त चेतसा. प्रयाणकाले अपि च मांते विदुः. प्रयाणकाल म्हणजे कोणता हो? बाल्य सरतं तेव्हाही प्रयाणकालच असतो. तारुण्य ओसरतं तेव्हाही प्रयाणकालच असतो. प्रत्येक टप्प्यावर हा प्रयाणकाल आपल्याला सामोरा येत असतो. जुने जाऊ द्या मरणा लागुनी.
ते जातच असतं. त्यालाच म्हणायचं प्रयाण काल. आणि असं जेव्हा नव्याचं स्वागत करायला, नव्याचा स्वीकार करायला आपण सिद्ध होऊ, पण जुने जाऊ द्या मरणा लागून, हे जसं आहे तसं जुनं ते सोनं पण आहे. त्यामुळे ते जुनं संचित बनून, अनुभव बनून, ज्ञान बनून आपल्यासोबत राहतं. आणि लौकिक अर्थाने जे क्षर आहे ते मात्र मरणा लागून जातं. तेव्हाच आपल्याला नव्याचा स्वीकार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. ते विदुहू, हे जे जाणतात. कसं जाणतात? चेतसहा, मनबुद्धीच्या तल्लीनतेतून. नुसता भावना वेगात मरण नको, मग तिथेच अडकून बसू. त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे ते संचित आपल्याजवळ कायम राहणार आहे. जे लयाला जाणार आहे ते क्षर आहे, ते लयाला गेलंच पाहिजे. तर नाविन्याचा भेट आपल्याला मिळू शकते. चेतसहा, हे मनबुद्धीच्या सहाय्याने जे जाणू शकतात ते युक्त राहतात. ते अखंड ज्ञान विज्ञानाची जोड ठेवू शकतात. आणि मग बहुनाय जन्मनामंतेचा प्रवास प्रत्येक व्यक्ती एकेका टप्प्यावर पुढे जात करू शकते. किती सुंदर मर्म आपल्याला या ज्ञान विज्ञान योग अध्यायामध्ये भगवंतांनी विज्ञान आणि त्याची कास धरून ज्ञानापर्यंत कसं जायचं ते सांगून दिलंय. गाईचा गोमाता म्हणतो आपण. ही गोमाता साधं गवत खाते हो. हिरवा चारा द्या नाही तर कडबा द्या सुकलेला, गोमाता आनंदाने तो सेवन करते. पण तुम्हा आम्हाला पुष्ट करणारं दुग्ध कशी काय देऊ शकते? म्हणून तर ती माता आहे, जी अशा प्रकारे सेवन करताना जे येईल त्याचा स्वीकार करते, पण देताना मात्र समर्पित वृत्तीने पुष्टताच प्राप्त होईल असंच देत राहते. तीच तर माता. म्हणून आमची भूमाता गोमाता आणि आमची भारत माता. राष्ट्राला आम्ही माता म्हणतो कारण ती अशीच आक्रांतांचं आक्रमण स्वीकार करते, परकीयांचे होणारे अत्याचार स्वीकार करते, पण समर्पित होऊन भरभरून लुटत राहते. हेच तर सनातन संस्कृतीचं आहे व लेणं आपल्याला सामोरं आणलंय या अध्यायातून, ज्याचं नाव ज्ञान विज्ञान योग. सुंदर अध्याय. पुन्हा मुद्दाम ऐका आणि त्यातलं मर्म अखंडपणे जाणून आपण प्रगतीपथावर राहूया. नमस्कार. भारत माता की जय. हो, नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असला तर लाईक करालच आणि हां, शेअर तर नक्कीच करा. हां, कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय आणि आपल्याला पडणारे प्रश्न जरूर लिहून पाठवा. आम्ही उत्सुकतेने त्यासाठी वाट बघत आहोत. आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ त्यासंबंधीचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तो जो बेल आयकॉन आहे आणि त्याचं चिन्ह आहे ते क्लिक पण करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.